आत्ता जिने गायलं रसिका वानखेडे ही त्याच्या आधी एक सीमा विस्पुते म्हणून गाऊन गेल्या, त्यांची कन्या. म्हणजे आम्हाला एक सांगण्याला आनंद वाटतो की एकाच घरातल्या एकाच म्हणजे दोन पिढ्यांचे गायक गायिकासुद्धा आपल्याकडं आहेत. म्हणजे अजून एक असं एक जोडी सादर होणार आहे, ते तुम्हाला नंतर कळेलच. एका कवीने म्हटले आहे की आयुष्य म्हणजे समुद्रावर अखंड वाहणाऱ्या लाटांच्या वादवारे येतात आणि जातात, पूर येतो आणि जातो. तसेच आयुष्यात संकटे येतात, अडचणी येतात आणि त्यांचे निवारण झाल्याशिवाय राहत नाही. सुख जसे कायम राहत नाही तसे दुःखही कायम राहत नाही. पण या सर्व प्रसंगात आपल्या पाठीशी ठामपणे कोण उभा असेल तर आपले मित्र. घरचे नातेवाईक जरी असले तरी मित्रांचे एक वेगळे स्थान असते. मित्रांची अजून एक खासियत म्हणजे आपण जे काही सांगू ते शांतपणे ऐकून घेतात, अनबायस्ड, विदाऊट अप्लाइंग एनी जजमेंट. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण विचारल्याशिवाय स्वतःहून ते अनाहूत सल्ला देत नाहीत शक्यतो. आपले सर्व सिक्रेट्स, अगदी आपल्या लफड्यांपासून ते आपल्या पैशाच्या व्यवहारांपर्यंत, त्यांच्याकडे सेफ लॉकरमध्ये ठेवल्यासारखे सेफ असतात. आम्ही आज हा कार्यक्रम सादर करण्याच्या निमित्ताने 30 गायक जमलेलो आहोत. आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी व मार्गदर्शन देण्यासाठी सुवर्णपिंपळाचे 15 पारकरी कायम तत्पर असतात. तर असा एक 50 जणांचा सुंदर मित्रपरिवार तयार झालेला आहे, ज्याचा प्रत्येक जण मनापासून आनंद घेतो. तर अशा या दिलदार आणि आपण सगळे मित्रच आहात म्हणजे तर, आणि आपण मित्रांच्या प्रेमाखातरच इथं जमलेले आहात. तर आपल्या सर्व या मित्रांना समर्पित असं हे गाणं आता आहे, यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी. सादर करताय सरजी जाधव. आणि ह्या गाण्यासाठी ज्याला कुणाला अंगात प्रेरणा येईल त्यांनी पुढे यायला हरकत नाही. नमस्कार मित्रांनो. हां ते ठीक आहे, हां बरोबर. हॅलो. बरं, नमस्कार मित्रांनो. कुठला म्हणला कोणत्याला विचार. आज या ठिकाणी मला म्हणजे गाण्याचा एक मला ह्या सुवर्णपिंपळ मंचाने आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मी त्या सुवर्णपिंपळांचं धन्यवाद करतो. आणि सांगायचं म्हणजे असं आहे की भगवंताने मला आयुष्यात बऱ्याच काही गोष्टी ज्या दिलेल्या आहेत, त्यामध्ये आता सेकंड इनिंगमध्ये आयुष्याचा सूर कसा लावावा, म्हणजे इतके दिवस धावपळीमध्ये आयुष्य गेलं, सूर गवसला नाही, परंतु सेकंड इनिंगमध्ये आयुष्यामध्ये सूर कसा लावावा याच्यासाठी भगवंताने मला 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही तर तब्बल 40 गायक मित्रमैत्रिणी दिल्या. आणि या मित्रमैत्रिणींबरोबर आयुष्याच्या सेकंड इनिंगमधला हा प्रवास जो आहे हा माझा सुरमयी होईल याच्याबद्दल मला खात्री वाटते. आणि अशा गरमीमध्ये सुद्धा तुम्ही श्रोतेजन आम्हाला गाणं गाण्यासाठी जी उर्मी देत आहे त्याबद्दल तुम्हा सर्व श्रोतेजनांचं मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. गाण्याला सुरुवात करतो.